हाय हॅलो वेलकम टू बॅक माय चॅनल अक्षता तळेकर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. तर थंबनेलवरून कळलंच असेल तुम्हाला की आज काय व्हिडिओ बनवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मी इथे घेतली होती बिर्याणी बनवण्यासाठी. तर चिकन घेतलं होतं, 1.5 किलो चिकन होतं. त्यात हे गोवर्धनचं मी दही आणलं होतं डीमार्टवरून, छान क्वालिटी होती त्याची. तर त्यानंतर म्हटलं आधी आता चिकन मॅग्नेट करून ठेवा सगळं व्यवस्थित. तर हे खूप घट्ट असं दही होतं. तर 1.5 किलो चिकन घेतलं होतं मी, कारण की माझ्या घरी 7-8 जण आम्ही होतो जेवणारे. तर इथं त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट वगैरे टाकून घेतली, बाकीचे मसाले, बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला, चिकन मसाला, असं सगळे व्यवस्थित एव्हरेस्ट वगैरे सगळे मसाले याच्यात सगळे टाकून घेतले. त्यानंतर मग कोथिंबीर उभ्या थोड्याशा 4-5 मिरच्या कट केल्या होत्या त्या टाकल्या, मीठ टाकलं, त्यानंतर तेल टाकलं आणि याला सगळं व्यवस्थित एकत्र कालून 1 ते 1.5 तासासाठी मी मॅग्नेट करून ठेवलं होतं याला. तर कारण की 1 ते 1.5 तासासाठी ठेवलं तर तोपर्यंत चिकन सगळं मॅग्नेट चिकन व्यवस्थित एकजीव हो त्यासाठी मग 1-1.5 तासासाठी मी सगळं व्यवस्थित एकत्र कालून ठेवलं होतं. तर याला ठेवलं बाजूला आणि त्यानंतर मग मला घरातलाही पसारा होता, देवाला गेले होते, दिवाळीची सुट्टी मम्मीकडं, माहेरी, सासरी असं सगळीकडे जाऊन आले. कपड्यांचा भरपूर राडा होता. तर मग ते धुतले होते, त्यांना घड्या घालायच्या होत्या. इथं बाळाचे काही कपडे होते, हे दोघांचं चाललं होतं त्यांचा दिवाळीचा अभ्यास कंप्लीट करायचं काम. तर घरातला पसारा तर आवरता बिर्याणी बनवत होते मी. तर इथं बिर्याणीसाठी बासमती तांदूळ घेतला होता, तो पण साधारणतः 1.5 ते पावणे 2 किलोच्या आसपास असेल. तर इथं मी पाण्यात खडे मसाले टाकते, चिकनमध्ये नाही टाकत, कारण की मग जास्तच फ्लेवर होतं आणि थोडंसं तिखट लागतं. तर इकडं पाणी एकीकडं उकळायला ठेवलं होतं, एकीकडं मग मला कांदा परतायला टाकायचा होता. कढई तापायला ठेवली, त्यात नंतर इकडं तांदळात पाणी टाकलं. तांदूळ थोडासा 15 ते 20 मिनटं मी भिजू घालून ठेवते. त्यानंतर मग तोपर्यंत पाण्यालाही उकळी येते, मग तांदूळ भिजू घातला. त्यानंतर मग कांदा परतायला घेतला, कांदा परतायला एका कढईत टाकला. तोपर्यंत मग म्हटलं हे दोन्ही होऊस तर आपण थोडंसं घरातलं बाकीचं काम आवरून घेऊयात. तर इकडं मीठ टाकताना आहे ना पाण्यात थोडंसं जास्तच टाकायचं, कारण की आपण सगळा तांदूळ शिजून घेत नाही, 70 ते 80% तांदूळ शिजायचं आहे. मग त्यातून मी तांदूळ वाफळून घ्यायचा आहे, त्यामुळे मग तांदळाला मीठ लागलं पाहिजे, त्यामुळे थोडंसं जास्त टाकायचं. इकडं नंतर पाण्याला उकळी आली होती, तर यात मग मी भिजू घातलेला तांदूळ टाकून दिला. तर इथं सगळा तांदूळ व्यवस्थित झाऱ्याने गाळून मी गरम पाणी झालं तर त्यात टाकून दिला. त्यानंतर मग तांदूळ टाकल्याच्या नंतर 2 मिनिटांनी मी जे खडे मसाले वर येतात ना ते सगळे काढून घेतले, म्हणजे मग बिर्याणी खाताना त्यात लागत नाहीत ते. तर मग असंच मी दरवेळेस करत असते. खडे मसाले हे जे आता दिसत आहेत तुम्हाला तांदळात ते सगळे काढून घेते, फक्त फ्लेवर त्याचा आला पाहिजे असं. तर इकडं कांदाही परतत होता आपला चांगला, तोपर्यंत मग घरातली कामं चालू होतं, म्हणजे सगळं चालू होतं. मध्येच बाळ उठत होतं, झोपेतून उठलं, मग त्याच्यासोबत पण खेळत होते, इकडे हे पण चाललं होतं. तर टमॅटो परतून झाला, ते कांदा परतून झाला, त्यानंतर मग टमॅटो ॲड केला. त्यात टमॅटो परतत होता तोपर्यंत मग इकडं तांदूळ शिजला आहे का मी मध्ये पाहिलं तर थोडंसं नॉर्मल अजून मला शिजून द्यायचा होता. तर मग तो शिजेपर्यंत इकडे टोमॅटो व्यवस्थित परतून झालं होतं. मग म्हटलं आता टोमॅटो परतलं आहे तर आपण त्याच्यात आता चिकन टाकून घेऊया. तर मग याच्यात सगळं चिकन टाकलं, चिकन कढईत टाकून मग ते व्यवस्थित परतून घेतलं. चिकनला सगळं व्यवस्थित कांदा टोमॅटो सगळं एकत्र करून घेतलं. त्यानंतर मग तोपर्यंत आपला तांदूळही शिजला होता, 80% तांदूळ शिजला असेल. तर मग तो सगळा काढून घेतला मी परातीमध्ये, थोडासा थंड होण्यासाठी ठेवून दिला. तर त्यानंतर मग चिकन परततच होतं आपलं बारीक गॅसवर. मी चिकन चांगलं जवळपास पाऊण तास शिजून दिलं असेल, तर मग सगळं चिकन व्यवस्थित शिजतं, मग खाताना असं कच्चं वगैरे काही वाटत नाही, मग बिर्याणी खाताना मजा येते. तर मग इकडं तांदूळ झालेला होता, चिकन आपलं शिजत होतं. म्हटलं चला 4 वाजले होते, चहाची मला हे झालं होतं, असं झालं तर मला चहा कधी पिईन मी. 4च्या पुढं मला असं रोजच होतं की मी कधी चहा पिईन. तरी तर चहा ठेवला, चहामध्ये मस्त अद्रक इलायची वगैरे सगळं टाकलं. चहा मस्त आज म्हणजे दररोजपेक्षा आजचा चहा एकदम भारी झाला होता. तर आम्ही दोघांनी मस्त चहा पिला आणि त्यानंतर मग बाकीचं राहिलेलं घरातलं कामही उरकायचं चालूच होतं. बाकीच्या कपड्याच्या वगैरे सगळ्या घड्या घालून घेतल्या होत्या, थोडंसं खाली गोधडी वगैरे बसले होते दोघं, तेवढं थोडंसं राहिलं होतं. तर मस्त चहा गाळून घेतला, मग निवांत 2 मिनटं बसून चहा पेले आणि मग त्यानंतर परत घरातली कामं करायला लागले. इकडं चिकन मध्ये हलवायचं काम चालूच होतं. चिकन हलवता मग मध्येच पसारा आवरायचं, हे कर ते कर, असंच रोजचं धावपळ असते. तिकडं बाळ बघा मस्त दिवाणवर खेळत होतं.
तर एवढंच थोडेसे कपडे वगैरे घड्या घालायचे राहिले होते, बाकीचे सगळे ठेवून दिले मी. तर हे गावाकडून आणलेले बॅगे सगळ्या रिकामे. चिकनही मस्त शिजलं होतं. तर मग इथं पहिला तांदळाचा म्हणजे भाताचा लेयर लावून घेतला, त्यानंतर मग चिकनचं लेयर, त्यानंतर भाताचा लेयर, असे 3 लेयर मी लावले होते. तर व्यवस्थित इथं चिकन सगळीकडं टाकून घेतलं पातेल्यात. त्यानंतर मग वरून परत मला त्याच्यावर भात टाकायचा होता, जो आपण राईस शिजवून घेतला होता तो व्यवस्थित सगळीकडं टाकून घेतला. त्यावर मग मी थोडासा जो परतताना कांदा काढून ठेवला होता थोडासा फॅन खाली, की मला वाटलं त्याने तो थोडासा कडक होईल, पण जो आपण तळतो ना कांदा तसा तो झाला नव्हता. पण ठीक आहे, जाऊ द्या, माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मग मी तोच थोडासा टाकला, कोथिंबीर वगैरे टाकली. तूप टाकल्यावर छान फ्लेवर येतो, पण आमच्या आवडींना तूप आवडत नाही, त्याच्यामुळे मी याच्यात तूप स्किप केलं होतं. तुम्ही नक्की टाकू शकता. तर असे बिर्याणीचे सगळे व्यवस्थित लेयर लावून घेतले. त्यानंतर मग त्यावर परत कोथिंबीर आणि तो जो तळून ठेवलेला म्हणजे तो कांदा होता परतलेला, तो व्यवस्थित टाकला सगळीकडं. तर यात वरून साजूक तूप टाकलं तर एक नंबर. मला आवडतं, पण आमच्या आवडला आवडत नाही, मग त्यांना आधीच तुपाची भरपूर ॲलर्जी आहे, ते खात नाही, त्याच्यामुळे मग मी इग्नोर करते. त्यानंतर मग फूड कलर टाकले. फूड कलर मी थोडाच टाकला, की फक्त एक वेगळी टेस्ट दिसण्यासाठी किंवा काय. फूड कलर मी शक्यतो लई वापरत नाही, थोडासा याच्यात ॲड केला. आणि त्यानंतर मग दुसऱ्या गॅसवर तवा बारीक आधी तापून घेतला आणि मग गॅस बारीक केला. त्यावर मग बिर्याणीचं पातेलं ठेवलं, त्यावर परात अशी झाकण ठेवली, माझ्याकडे तेवढी झाकणी नव्हती, तर मग त्यावर परात झाकण ठेवली आणि त्यावर तेलाचा जार ठेवला, की ज्याने वाफ बाहेर येणार नाही. असं झालं. हे एवढं काम बाकीचं घरातले काम करेपर्यंत 6:30 झाले होते मला. मी दुपारी 1 वाजता लागली होती. तर इथं कोशिंबीर बिर्याणी रेडी होती. तर व्यवस्थित सगळं घरातली भांडी वगैरे सगळं आवरून झालं होतं, फरची वगैरे सगळं पुसलं. नंतर असं काही करायचं म्हटलं, घरात खूप राडा होता, छोटं घर असल्यामुळं राडाच राडा असतो घरात. मग तो सगळं आवरला. तोपर्यंत संध्याकाळचा टाईम झाला, पाहुण्यांची वाट बघत होते. पण असं काही कार्यक्रम असला घरात, बाळाचे कपडे पावसाच्या वातावरणामुळे थोडे वाळत होते इथं. तर पाऊस हमखास येणार म्हणजे येणार. आमचा असं एकही कार्यक्रम जात नाही की ज्याला पाऊस आला नाही. तर हे एंट्रीला दिसती ती आमची स्वराबाई, त्यानंतर आमचे पप्पा, असे सगळेच पाहुणे आले. तुम्हाला पुढं ओळख करूनच देते मी. तर पाहुणे आले. शानूला असा आनंद होत होता, उड्या मारत होती घरात, इकडून तिकडं तिचं चाललं होतं. तर माझी चुलती मुंबईला राहते, तर ती आली होती म्हणून मग तिला घेऊन यायला सांगितलं होतं मी. तर त्याच्यामुळे हे सगळे आले होते. पण आऊंचा बड्डे होता, म्हणलं चला बिर्याणी, पप्पांना आमच्या इकडं कोणी करत नाही, मग मी असेल तरच असं बिर्याणी होते. मग त्यांना सगळ्यांना जेवणासाठी मी बोलवलं होतं. म्हणलं चला आऊंचा पण बड्डे आहे, हे सगळे पण येतील. ही आमची चिल्लर पार्टी आहे. माझ्या 2 बहिणीच्या मुली ही हाय करते, ती माझी मावस बहीण स्वरा, आमची लाडूबाई, त्यानंतर सानू, शंभू, असे सगळेच त्यांचं चाललं होतं धिंगाणा मस्ती. तर ही माझी मोठी बहीण, त्यानंतर 2 नंबरच्या बहिणीने ओवाळलं, ही माझी इकडं चुलती, ही मम्मी, त्यानंतर ही माझी चुलत बहीण, असं सगळं आम्ही आलो होतो. सगळ्यांनी मग बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर मग व्यवस्थित जेवण वगैरे केले. बाळ तर काय आमचं उठलंच नव्हतं, एवढा गोंगाटा होता, तरी ते निवांत झोळीत झोपलेलं होतं. त्याला घेतलं थोड्या वेळ सगळ्यांनी, मग परत झोळीत टाकून दिलं, ते काय उठलं नाही. मग अशा प्रकारे सगळ्यांनी ओवाळून घेतलं. मला ओवाळायचं नव्हतं, तर मी फक्त केक खाऊ घातला. आणि ते यांचं चाललं होतं की त्यांना केक लावायचा होता, पण तो स्कॅम काही यांनी होऊन नाही दिला. तर नुसतं त्यांनी नावून कपाळाला लावलं वगैरे. तर नंतर मग सगळे आम्ही जेवायला बसलो. तर घरात जागा कमी असल्यामुळं काही जण इकडं बसले, तर काही जण किचनमध्ये बसले. आता काय करणार, ॲडजस्टमेंट करावीच लागते घर छोटं असलं की. तर मग इकडं मी सगळ्यांना वाढून घेतलं, सगळ्यांना व्यवस्थित वाढून घेतलं. तर बिर्याणी पण खायला त्यांना सगळ्यांना आवडली. मला प्रश्न पडला तर आवडती का नाही किंवा काय, पण आवडली. सगळ्यांनी एन्जॉय केली बिर्याणी. इकडं काही बसले होते आणि तिकडं काही बसले होते. तर सगळ्यांनी अशी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर मग जायचा टाईम झाला. माहेरची माणसं आली की जाताना थोडंसं वाईट वाटतं, पण सगळे निघले. बाळाला बघितलं त्यांनी. त्यानंतर मग सगळे गाडीत बसले. तर आजच्यापुरतं एवढंच होतं व्हिडिओमध्ये. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की